नमस्कार, मी सोनू मानवोत्थान मंचमधून. तुम्हाला माहितीच असेल की नाशिकमध्ये पूर्वी 2 एबीसी सेंटर होते. एबीसी सेंटर म्हणजे काय, तर ॲनिमल बर्थ कंट्रोल जिथे होते, म्हणजे स्टरलायझेशनच्या सर्जरी जिथे होतात त्या सेंटर नाशिकमध्ये पूर्वी 2 होते. जे आपल्या कम्युनिटीजमधले कुत्रे असतात त्यांना त्या एबीसी सेंटरमध्ये आणलं जातं आणि त्यांना स्टरलाइज केलं जातं, म्हणजे त्यांची नसबंदी केली जाते. हे अशा लोकांसाठी मी सांगतोय ज्यांना एबीसी काय असतं किंवा जे कुत्र्यांची खूप निगडीत नसतात. हे जे मागे तुम्ही बघत असाल ही जी कमान आहे, हे आहे ओझरच्या रस्त्यावर आडगाव जवळचं एबीसी सेंटर. म्हणजे हे ट्रक टर्मिनल आहे अर्थात, पण याच्यामध्ये महानगरपालिकेची जागा आणि तिथे चालतं एबीसी सेंटर. पूर्वी 2 एबीसी सेंटर होते, एक विल्लोळी जवळ होतं आणि हे एक दुसऱ्या टोकाला आहे. शहरांच्या 2 टोकांना 2 होते. हे चालवते युनिव्हर्सल नावाची एक कंपनी म्हणतात, पण ती आहे ऑर्गनायझेशन. त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले नाशिकमधले सगळे कुत्रे पकडायचे कम्युनिटीजमधले, त्यांना आणायचं, त्यांचे ऑपरेशन्स करायचे, त्यांना वॅक्सिन द्यायचं आणि मग जिथून आणले तिथे पुरत सोडायचं. भरपूर कंप्लेंट्स, भरपूर फोन येत होते की इथे सगळा सावळा गोंधळ चालू आहे, सगळी वाईट परिस्थिती आहे, सगळे डीप फ्रीजर्स वगैरे रक्तानी भतफत भरलेले. ती सगळी परिस्थिती बघायला आज आम्ही आलो होतो. सुरुवातीपासूनच त्यांचा तोरा नेहमी सारखा वरच, की तुम्ही कोण, तुम्ही आत काय यायचं, काय तुमचा संबंध. तर त्यांना जरा आम्ही आमच्या पद्धतीने सगळं सांगितलं काय यायचं आणि का नाही यायचं. गेट कसं बसं उघडलं, आतमध्ये गेलो तर प्रत्येक जाळीवर एक बोर्ड लावलेला असतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं की याच्यामध्ये किती मेल्स आहेत, किती फिमेल्स या पिंजऱ्यात आणि हे कधी आणलेले आहेत. सगळ्या बोर्ड्सवर तारीख होती 4थ्या महिन्याची, म्हणजे एप्रिलची, आणि आज चालू आहे 6 मे तारीख आहे आज. 1 महिने जुनी तारीख इथे होती. त्यांना विचारलं 1 महिना तुम्हाला कुत्रे ठेवणं अलाउड आहे का, तर नाही म्हणे 3च दिवस ठेवायचे. म्हणजे त्यांना साधा जो फळा आहे ना तो पण पुसायला त्यांना तेवढी पण ते तसदी घेत नाही. कारण काय, तर सर्वसामान्य जी लोक आहेत ते इथे येतच नाही, कारण त्यांचा काही संबंधच नाही. आणि डॉक्टर सोनवणे जे आहेत पशुसंवर्धन अधिकारी नाशिक महानगरपालिकेचे, ते सांभाळतात, त्यांचे बॉस आहेत. त्या डॉक्टरचा तिथे कार्तिके म्हणून एक डॉक्टर होता, त्याचा तोरा असा, तो युनिफॉर्मवर नाही, तो म्हणतो माझी 12 ते 2 माझा लंच ब्रेक आहे. मला वाटतं या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचा पण एवढा मोठा लंच ब्रेक नसेल, तेवढा डॉक्टर कार्तिकेयांचा लंच ब्रेक होता. मी घरच्या कपड्यांमध्येच असणार, मी किधर भी जाऊंगा, मैं इधर भी आऊंगा. आणि डॉक्टर सोनवणेंना फोन केला तर सोनवणेंचं काय, नेहमीप्रमाणेच लिहून जा, डायरी देतो, त्याच्यात कंप्लेंट लिहा, हे लिहा, ते लिहा, आणि त्या कंप्लेंटचं काही होणार नाही, आम्हाला खूप माहिती आहे. तरी सुद्धा आम्ही लिहूनच आलेलो आहे. आणि आमची मागणी काय होती, तर आज किती सर्जरीज केल्या आणि आज किती कुत्रे पकडले ते दाखवा. ते पण दाखवायला युनिव्हर्सलला आणि डॉक्टर सोनवणेंना जमलेलं नाहीये. डॉक्टर सोनवणे एवढे युनिव्हर्सलला घाबरतात का, हा आजचा पडलेला प्रश्न आहे. आणि सगळे जेवढे पण नाशिकमधले जेवढे पण सो कॉल्ड प्राणीप्रेमी आणि खरंच काम करणारे प्राणीप्रेमी असतील ना, त्यांनी एकदा जरूर इथे यावं आणि डॉक्टर सोनवणे आणि डॉक्टर कार्तिक यांचा लंच ब्रेक किती मोठा आहे ते बघावं.